बूट खायची वेळी तेव्हा पायातला बूट काढला आणि त्यांनी खाल्ला. 4 वर्षाचे होते तेव्हा स्टेजवर गेले मी. अच्छा. चुकले आणि मला कोणतरी बोललं गुड तू चुकली. थांबलाय. घरातल्या लोकांनी पहिले प्रोत्साहन आणि तुम्हाला साथ दिली ना तर त्याला एक बळ मिळतं. ब्लॉक्स फिल होत गेले. सो इट्स लक. माझा तर मोठं असा आहे की घर में फिंगर स्टाईल गिटार. गिटार, अध्यात्म आणि प्रेम यापैकी एक सोडावं लागलं तर? नमस्कार, माझं नाव निलय गोखले. आज आपल्या पॉडकास्टमध्ये अशी एक कलाकार आलेली आहे जिला कला आणि परंपरेचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची पणती गिरिजा मराठे आज आपल्यासोबत पॉडकास्टमध्ये आहेत. ती एक उत्तम गिटारिस्ट आहे, कमाल शिक्षिका आहे आणि फिंगर स्टाईल आणि फ्लॅमेंको गिटारमध्ये पारंगत. या सगळ्यांबद्दल आपण गप्पा मारणार आहोत, खूप काय काय जाणून घेणार आहोत. दादासाहेब फाळके भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आहे, पण तू त्यांची पणती आहेस, तर असा काही प्रसंग, अशी एक आठवण आहे का जी लोकांना माहिती नाही? हो, मी सांगू शकते एक अशी. माझ्या आजोबांनी मला ते सांगितले की माझे आजोबा म्हणजे निळकंठ फाळके जेव्हा लहान होते, शाळेत होते, तेव्हा त्यांना एका नाटकात काम करायचं होतं स्टेजवर जाऊन. तर दादा म्हणाले त्यात काय, जा तू कर, कुठलं काम करायचं आहे तुला ते. आणि त्यांना एक त्यांच्या शिक्षिकेने सांगितलं होतं चार्ली चॅप्लिनचा एक प्रसंग दाखवायचा होता, ज्याच्यामध्ये चार्ली चॅप्लिन रागावतो आणि तो बूट काढतो पायातला आणि खातो. आता हे कसं काय करणार? तर दादासाहेबांनी आयडिया केली की ते म्हणाले तू जा, मी तुला बूट देतो आणि तो खा. म्हणजे बाबांनी सांगितलंही करायचं आहे जाऊन. माझे आजोबा स्टेजवर गेले, त्यांनी ते चार्ली चॅप्लिनचा रोल केला आणि बूट खायची वेळी तेव्हा पायातला बूट काढला आणि त्यांनी खाल्ला, बऱ्यापैकी खाल्ला. काय असू हो, खाऊन टाकला. काय तू कल्पना करू शकतोस का काय खाल्लं असेल त्याने? दादासाहेबांनी त्याला फणसाच्या पोळीचा बूट शिवून घेतला होता. फणसाच्या पोळीचा बूट त्यांनी पायात घातला होता, त्याला नाड्या वगैरे होत्या बांधलेल्या. त्यांनी तो पायातनं बूट काढला आणि खायला सुरुवात केली. छान गोड लागत होता. ही एक आठवण मला आजोबांनी सांगितलेली. त्यांची ती विचारशक्ती किंवा त्यांची कल्पनाशक्तीच अफाट होती. आणि तसंच तू वाहून घेतलंयस गिटारला. मी प्रयत्न करते. मी एक आई आहे, बायको आहे, सून आहे, तर या सगळ्या भूमिका निभावताना जेवढा वेळ मिळतो त्याच्यात मी नक्कीच करते. मग त्या भूमिकांमध्ये तुला गिटारची भूमिका स्कूप इन करायला लागते? घरातल्या लोकांनी पहिले प्रोत्साहन आणि तुम्हाला साथ दिली ना तर त्याला एक बळ मिळतं. किंवा आपलं जे स्वप्न असतं किंवा आपल्या मनात जे चालू असतं ते दुसरा तुमचा पार्टनर, तुमची मुलं हे नाही ओळखू शकत ते, पण मला ते साथ देतात. मला त्यांनी कधी हे थांबव, हे करू नको असं कधीच कोणी सांगितलं नाही. माझ्या फॅमिली मेंबर्सने मला साथ दिल्याशिवाय मी हे करू शकले नसते. आणि शेवटी नशीब म्हणून असतंच ना. परफॉर्मन्स देणं आणि शो करणं हे कधी चालू झालं? 4 वर्षाचे होते तेव्हा स्टेजवर गेले मी. अच्छा. म्हणजे जबरदस्तीने मी हट्टाने गेले. म्हणजे बाबांचा एक शो होता. बाबा आणि बरेच त्यांचे डोंबिवलीतले कलाकार होते, त्यांचा एक ऑर्केस्ट्रा होता, चाललेला होता कार्यक्रम. आणि मधला एका ब्रेकमध्ये, आता एक 5 मिनिटाचा ब्रेक, आणि तेव्हा पडदा वगैरे नव्हता, ते असं साधं स्टेज होतं. तेव्हा मी हळूच एका बाजूने वरती गेले आणि तिथे जाऊन मी गिटार, एवढीच माझी उंची होती, असे हात करून तिथे मी गाणी वाजवली. गिटार हे असे इन्स्ट्रुमेंट आहे ना, पटकन घेतलं, वाजवलं, ठेवलं. त्याला फार काही खूप वेळ ट्युनिंगमध्ये जात नाही, ते सेट करण्यामध्ये फार काही वेळ जात नाही, त्यामुळे इट्स अ व्हेरी इझी इन्स्ट्रुमेंट टू प्ले. तू स्पिरिच्युअल आहेस. स्पिरिच्युअल असणं गरजेचं आहे का असं मला वाटतं? एखादा कलाकार खूप मोठा जेव्हा होतो, त्याला फेम मिळतं किंवा त्याला भरपूर क्रिएटिव्हिटी येते, तेव्हा त्याचबरोबर त्याच्याकडे काही दुःखसुद्धा येतं थोडंसं, असं वाचलेलं आहे मी. तर त्याचा फायदा खूप होतो, क्रिएटिव्हिटीसाठी त्याचा फायदा होतो. कारण मेडिटेशन म्हणजे दुसरं तिसं काय नसून आपण स्वतःचं चांगलं दर्शन किंवा आपण स्वतःच्या आतमध्ये जाऊन आपण काय आहोत हे बघतो, तेव्हा आपल्याला कळतं की आपण काय काय करू शकतो. कारण तुमची जी व्हायब्रेशन्स होत राहतात ना, त्या व्हायब्रेशनचा फरक पडतो इतर लोकांवरती सुद्धा. सो कलाकारांनी मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. ते क्रिएटिव्हिटीसाठी तुम्हाला खूप हेल्प करतं. म्हणजे मी मेडिटेट करायला लागल्यानंतरच मी काहीतरी क्रिएटिव्ह किंवा कंपोजिशन्स वगैरे करायला लागले. मग जे मेडिटेट करत नाहीत ते क्रिएटिव्ह नसू शकतात का? नाही, असं काही नाही आहे. तो जन्मालाच एक कलाकार येत असतो, त्याला मेडिटेशन करायची गरज आहे असं नाही. पण मेडिटेशननी तुमचं मन नक्कीच शांत होतं किंवा ॲक्सेप्टन्स पॉवर ठराव मिळतो. ठराव तर मिळतोच, पण तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता. कारण कलाकाराला प्रत्येक वेळेस, मी समजा एक गाणं केलं, ते कोणीच नाही ऐकलं आणि
समजा त्याला काहीच आउटलेटच नाही आहे काही, तर काय मी निराश व्हायचं का? मी उद्या 100 गाणी करीन, म्हणजे ती 100 गाणी कोणीतरी हजारो लोकांनी ऐकलीच पाहिजेत असं नाही आहे. कलाकृतीचं सुद्धा एक नशीब असतं असं मला वाटतं. इंडियन गिटार सिनारिओमध्ये कोणती स्टाईल फेमस जास्त आहे? पहिले तर प्लेक्ट्रमच लोक वाजवायचे, म्हणजे वाजवतात अजून, प्लेक्ट्रम गिटारवरतीच वाजवतात, ॲकोस्टिक. आणि इलेक्ट्रिक गिटार त्याच्यानंतर आली. गाण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक गिटारचा वापर केला जातो. आत्ताच्या मॉडर्न सगळ्या गाण्यांमध्ये इलेक्ट्रिक गिटार वाजवतात. आणि बॅकग्राऊंड कॉर्डसाठी प्लेक्ट्रम गिटारनी ॲकोस्टिक गिटारवरती कॉर्ड्स वाजवतात. तू फ्लॅमेंको स्टाईल गिटार आणि फिंगर स्टाईल गिटार वाजवतेस. हो. ही स्टाईल तू का निवडलीस आणि किती स्टाईल्स आहेत ओव्हरऑल ज्याच्यामधून तू ही निवडलीस? स्टाईल्स भरपूर आहेत, म्हणजे जॅझ वाजवतात लोक, रॉक, पॉप, इलेक्ट्रिक गिटार वाजवतात, बरोबर. तर तो एक वेगळाच भाग आहे. इलेक्ट्रिक गिटार हा एक वेगळा सेक्शनच आहे असं म्हणूयात आपण. आणि ॲकोस्टिक गिटारमध्ये पहिलं म्हणजे प्लेक्ट्रमने वाजवतो आपण, तसं प्लेक्ट्रम गिटार. त्याच्यानंतर मी जेव्हा फ्लॅमेंको ऐकलं ना, तेव्हा मला असं वाटतं हे सगळं असं भरून आल्यासारखं वाटतं आहे गाणं, परिपूर्ण गाणं. म्हणजे त्याच्यात ते मधलं म्युझिकही वाजवतात, बॅकग्राऊंड स्कोअरला काय चाललं आहे ते सुद्धा बेस नोट वाजवत आहेत. आणि मला ते खूप आवडायला लागलं की नाही, आपण आपली गाणीसुद्धा अशीच वाजली पाहिजेत असं मला वाटलं. तर जेव्हा आपण ना जबाबदारी घेतो की ते गाणं मी पूर्ण सादर करणार किंवा ते गाण्याचा पूर्ण इफेक्ट यायला पाहिजे, ही जेव्हा मी जबाबदारी घेते तेव्हा त्याचं फिंगर स्टाईल होतं. म्हणजे काय, इथे काहीतरी वाजतंय, मागे काहीतरी वाजतंय, ते कॉर्डही वाजत आहेत, ते सगळं मला दाखवायचं आहे, बरोबर. तेव्हा ते फिंगर स्टाईलमध्ये, आता हे गाणं आहे बघ, पण ते मी आता जर का मला त्याचे कॉर्ड्सही वाजवायचे तर मी हे गाणं कसं वाजवेन बघ. मेस्मराइज्ड. थँक्यू. तुझ्या स्टुडंट्सना जे शिकवतेस ते वेस्टर्न म्युझिक शिकवतेस का इंडियन म्युझिक? दोन्ही शिकवते. कारण मी लहानपणी वेस्टर्न शिकले, सगळ्या ट्रिनिटीच्या एक्झाम्स दिल्या, त्यांचे जे काय पोर्शन्स होते म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिकल हे सगळं मी केलेलं आहे. त्यामुळे माझा बेस सगळा वेस्टर्न क्लासिकलच आहे. ओके. शिकण्याचा म्हणजे, कारण फ्लॅमेंको जर मी ऐकत असे तरी मला शिकवायला कोणी नव्हतं ते. त्याच्यानंतर आत्ता जेव्हा झूमनी किंवा असे आपण शिकू शकतो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म मध्ये, तेव्हा मी आता फ्लॅमेंको शिकायला सुरुवात केली एकाकडनं. मराठी गाण्यांमध्ये आणि मराठी संगीतात ह्याचं काय स्थान आहे गिटारचं ॲज अन इन्स्ट्रुमेंट? गिटार पहिल्यापासूनच सगळे कॉर्डसाठी सगळेजण वापरतात. पण हृदयनाथ मंगेशकरांनी त्याचे सोलो पण घेतलेत गाण्यामध्ये, म्हणजे मेहंदीच्या पानावरती वगैरे हे सोलो आहे ना, ते सोलोसाठी सुद्धा वापरली जाते आणि कॉर्डसाठी सुद्धा वापरली जाते, बरोबर. तुझा तो एक तामिळनाडूचा स्टुडंट आहे, राईट? हो. त्याच्याबद्दल त्याची मजाच एकदम. म्हणजे तो आहे तामिळनाडूमधला एक शेतकरी आहे आणि त्याच्याकडे तर घरात इंटरनेट पण येत नाही, तर त्यामुळे तो कुठेतरी असा कोपऱ्यात जाऊन बसतो किंवा शेतातल्या एखाद्या अशा जागी जाऊन बसतो की जिथे त्याला नेट येतं, तिथे जाऊन तो बसतो. त्याला हिंदी येत नाही, त्याला इंग्लिश येत नाही आणि मला तामिळ येत नाही, पण म्युझिक ही युनिव्हर्सल लँग्वेज आहे. तो शिकतो माझ्याकडे आणि मी त्याला शिकवते. मी मराठीत शिकवते, तो तामिळमध्ये शिकतो. आणि गिटार व्यतिरिक्त तू असंख्य इन्स्ट्रुमेंट्स वाजवतेस मला कळलेलं. संतूर, तबला, पेटी आणि काय राहतंय का, सतार आणि कीबोर्ड. म्हणजे पियानो शिकले होते मी. म्हणजे मी वाजून बघितलं की हे कसं वाटतंय, ते कसं वाजतंय, आणि त्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा प्रभाव माझ्या गिटार प्लेईंगवर झाला. कसा? तुला आश्चर्य वाटेल, संतूर वाजवल्यानंतर ना मी ट्रिमेलोचा वापर जास्त करायला लागले. त्याच्या आधी मी हिंदी मराठी गाण्यांमध्ये एवढं ट्रिमेलो वाजवत नव्हते. ट्रिमेलो म्हणजे काय? ट्रिमेलो ना तंतुवाद्यात म्हणजे तारवाद्यात का वापरतात की इथे मला कंटिन्युअस टोन मिळत नाहीये, बरोबर. मी हे वाजवलं की थांबला माझा आवाज. तसं व्हायोलिनमध्ये होत नाही. व्हायोलिनमध्ये तू जेवढा बो हे करशील, वाजवशील, तेवढा त्याचा कंटिन्युअस आवाज राहतो. इथे मला हा समजा सा कंटिन्युअस वाजवायचा आहे, तर मी असं करेन.
ट्रेमेलो म्हणतात. गिटारमध्ये करिअर करावं का? हो, नक्कीच. भरपूर संधी आहेत गिटारमध्ये करिअर करण्यासाठी. कारण आपल्या देशाची लोकसंख्या 140 करोड आहे. आणि माझा तर मोठं असं आहे की घर में फिंगर स्टाईल गिटार. माझ्याकडे ऑनलाईन कोविडपासून म्हणजे 3-4 वर्षापासून सुद्धा शिकतायत लोक परदेशातले, म्हणजे अमेरिकेतले, ऑस्ट्रेलिया आहे, जर्मनी, इंग्लंड, आणि 3-3, 4-4 वर्ष शिकतायत ते. हे सगळे भारतीय आहेत? हो, भारतीय आहेत. एकच अमेरिकन आहे बाई, ती मध्ये आली होती शिकायला, तर तिलाही माझी अरेंजमेंट आवडली फिंगरस्टाईलची, त्यामुळे ती म्हणाली की मी शिकू का तुमचं म्युझिक. मी म्हटलं शिक, कारण म्युझिक काय तू कुठलंही वाजवू शकते आणि तुला हवी ती गाणी मी शिकवणारच आहे त्याच्यावरती. सो ती पण शिकायची माझ्याकडे. पण मला सांग, करिअर कुठे आहे गिटारमध्ये? पैसा कुठून येतो? गिटार तू माझ्यासाठी विचारलास तर मी क्लासेस घेते. सो क्लासेस हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो पैसे कमवण्याचा, जर का तुमच्याकडे चांगलं उत्तम नॉलेज असेल तर. आणि परफॉर्मन्सही करू शकता तुम्ही. बघतो आता जिंगल्स करतात ना, छोटे छोटे जिंगल्स असंख्य चालू असतात. तू टी व्ही लावलास की तुला जाहिरात मिळते, बरोबर? त्या जाहिरातीमध्ये म्युझिक असतं, सगळीकडे बॅकग्राऊंड म्युझिक आजकाल चाललेलं आहे, आणि गिटारला भरपूर स्कोप आहे त्याच्यामध्ये. दुसरं म्हणजे इंस्टाग्रामवरती तुम्ही जर का टाकलं तर तुम्ही इन्फ्लुएन्सर म्हणून काम करू शकता. माझी स्टुडंट आहे, ती इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे, तिला जाहिराती मिळतात वेगवेगळ्या, त्याच्यातनं सुद्धा तिला पैसे कमवता येतात. सोशल मीडियावर प्रेझेन्स ठेवणं एका आर्टिस्टला खूप महत्त्वाचं झालं. हो. बट डज इट अफेक्ट देअर आर्ट? नाही, अजिबात नाही. चांगलं काहीतरी त्या निमित्ताने ना, अपलोड करण्याच्या निमित्ताने तुमच्याकडनं चांगलं काहीतरी बसवलं जातं. चांगले परफॉर्मन्सेस, 4 जणांना मिळून एक काहीतरी गाणं बसवलं आहे की 2 जणांनी मिळून एक गाणं बसवलं आहे, असं बसवलं जातं, आणि इट इज व्हेरी एंगेजिंग. मला तर आवडतं ते. त्याचा प्रेशर मुळीच नसतं मला. 15 दिवसांनी टाकलं नाही किंवा आठवड्याने टाकलं नाही तर मला फॉलोअर्स मिळणार नाहीत वगैरे, ह्याच्यासाठी मी ते करतच नाही. मी माझ्या आनंदासाठी गिटार वाजवते आणि ते पोस्ट करत असते. तर हिंदीमध्ये आपण, हिंदी सिनेमांमध्ये आपण ऐकलंय, टूटे हुए दिल से संगीत निकलता है. तर खरं आहे ते, मी अनुभवलं ते. कारण मी भारतामध्ये सुट्टीमध्ये यायचे आणि 1 महिना राहून अमेरिकेत जायचे. तिथे गेल्यावर मला एवढं दुःख व्हायचं ना, की म्हणजे दुःख म्हणजे काय फक्त प्रियकरच दुःख देतो असं नाही आहे. भारताला सोडून मी अमेरिकेत आले ह्याचंच मला एवढं दुःख व्हायचं त्या तात्पुरतं किंवा काही दिवस, की मला आपोआप गाणी यायची. त्यात मी एक गाणं तयार केलं होतं, दूर चली नैया छोड़ किनारे, दूर चली नैया छोड़ किनारे, मेरा मन यारे 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 यारे, चल पड़ी मैं देश जिसे ना जानू मैं, न जाने मुझे वो देश, चल घुमाए नैया वापस आए, क्या बात है। यारे दूर चली नैया छोड़ किनारे, मेरा मन यारे यारे यारे. असं काहीतरी मी ते गाणं तयार केलं होतं आणि तिथे मी ऐकवलं होतं लोकांना. तर त्यांना कळलं तर तुला फारच दुःख झालेलं दिसतंय, तू भारतात नाही ते आलीस त्याचं. मी म्हटलं हो, मी जाणार परत. आता आपण वळतोय आपल्या रॅपिड फायर राऊंडकडे. ओके. एक गाणं जे कायम लूपवर ऐकतेस. शुकर मेरे मन को. अॅकोस्टिक, क्लासिकल, इलेक्ट्रिक. उद्या समजा शो असेल तर कोणतं चूज करशील? क्लासिकल. एक असा कलाकार ज्याच्यासोबत काम करायचं स्वप्न आहे. एरिक क्लॅप्टन. इफ युअर गिटार हॅड अ नेम, काय ठेवशील? गिरिजा. जगात कुठेही परफॉर्म करण्याची संधी मिळाली तर ती जागा कोणती असेल? स्पेन. स्पेनमध्ये गिटारचं काही महत्त्व आहे का? स्पेनमध्येच फ्लॅमिंको गिटार आहे. कुणाचं तरी गाणं ऐकून जेलस वाटलंय का कधी? नेव्हर. आवडता मराठी दिग्दर्शक? असं आवडतं असं नाही, सगळेच आवडतात. महेश मांजरेकर आवडतात. जर दादासाहेब फाळके गिटार ऐकत असते तर त्यांच्या प्लेलिस्टमध्ये कोणती गाणी? अजय अतुलची असती. अशी गोष्ट जी कोणत्याही म्युझिशियनने फॉलो करायला हवी पण कोणी करत नाही. सगळ्या दुसऱ्या म्युझिशियन्सना प्रोत्साहन देणं किंवा पुढे आणणं. म्हणजे मी दुसऱ्या म्युझिशियनचं रील माझ्या इन्स्टावर पोस्ट करेन का? करायला पाहिजे. हे करशील ना? गिटार, अध्यात्म आणि प्रेम म्हणजे फॅमिली, यापैकी एक सोडावं लागलं तर कोणाचं? अध्यात्म. आपण आपला रॅपिड फायर राऊंड रॅप करतोय.
सो आजकालचे जे ॲस्पायरिंग कलाकार आहेत, हम्म. कोणतेही असतील, म्युझिशियन्स असतील, ॲक्टर्स असतील, त्यांच्या फॅमिलीला तू काय सांगशील? त्या मुलाची कला जर का खरंच त्याच्यामध्ये असेल तर त्याला त्या कलेमधलं उत्तम शिक्षण मिळावं याची जबाबदारी आईवडिलांची असते. त्यांना घेऊन जावं शाळा म्हणजे त्या क्लासेससाठी, वेगवेगळ्या प्रकारचं त्याला शोज दाखवावेत. कारण आजकालची मुलं एवढी हुशार आहेत ना की दोन्ही करू शकतात, अभ्यासही करू शकतात आणि ॲट द सेम टाईम ते कुठली त्यांची आर्टसुद्धा फॉलो करू शकतात. तर केवळ परीक्षा आली म्हणून क्लास बंद न करता उलटं परीक्षेच्या काळात माझ्याकडे आजकाल भरपूर लोक पाठवतात मुलांना, कारण ते रिलॅक्स राहतात. कारण इन्स्ट्रुमेंट हे दोन्ही हातांनी वाजवायची जी इन्स्ट्रुमेंट्स असतात किंवा कुठलीही कला जेव्हा तुम्ही करता त्याच्यामध्ये तुमचा राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन चांगले त्याच्यामध्ये कनेक्शन चांगलं असतं आणि ते दोन्ही चांगल्या प्रकारे डेव्हलप होतात. तर मला असं वाटतं की मी माझ्या मुलांना नाही कधी थांबवलं कलेपासून की 12वीची परीक्षा म्हणजे तू हे गाणं नको करू वगैरे, असं काही केलं नाही. उलटं माझाही तोच अनुभव होता की तो गाणं केल्यानंतर तो शांत असतो. तो परीक्षा असताना काय आपण 24 तास अभ्यास करत नाही आहे, अर्धा तास तुम्ही जर का प्रॅक्टिस केली तुमच्या कलेची तर त्याच्यासारखं दुसरं चांगली गोष्ट नाही. वेलकम मिहिका. हाय. मिहिका ही गिरिजाताईची खूप सिनियर स्टुडंट आहे हो. आणि फेवरेट पण आहे तुझी. येस. काय वाटतं तुला तिच्याबद्दल? लकी वाटतं खूप की मी बरोबर तेव्हाच आले जेव्हा मी मूव्ह झालो इथे या बिल्डिंगमध्ये. ते स्टेप असं काय म्हणतात ब्लॉक्स फिल होत गेले. सो इट्स लक आय फील. असं मी नेहमी सांगते की आमचा मागच्या जन्मीचा काहीतरी कनेक्शन असावं, म्हणून आता ह्या जन्मीमध्ये आम्ही असे स्टुडंट टीचर्स काहीतरी वेगळंच आहे ना, असं खूप युनिक आहे. सो काहीतरी रिलेशन असावं मागच्या लाईफचं किंवा इनकम्प्लीट किंवा मे बी वी वर लाईक मदर डॉटर डुओ असू शकतं. सो खूप छान वाटतं इन तू जनरल. आता किती वर्ष शिकतेस? किती वर्ष शिकतेस? 2017 मध्ये सुरू केलं, 12वीच्या स्टार्ट व्हायच्या जस्ट आधी. सो 8 years. 8 वर्ष. हो अजून खूप शिकायचं आहे. हो हो. अजून आता मला वाटतं की आता मला थोडं समजायला लागलंय, थोडं रिअली. त्या दोघी इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत असतात आणि मिहिका स्वतः फ्लॅमेंको आणि फिंगरस्टाईल गिटार वाजवते आणि तिचे स्वतःचे असंख्य असे फॉलोअर्स आहेत. तुला असा प्रश्न आहे की सोशल मीडियावर प्रेझेंट राहणं आणि तुझी कला जोपासणं हे कॉन्फ्लिक्टिंग आहे का? फॉर अन इन्फ्लुएन्सर और अ कॉन्टेंट क्रिएटर यू शुड बी ॲक्टिव्ह, बट मनापासून नाही येत तर मी नाही टाकत. मला जोपर्यंत ते परफेक्ट वाटत नाही किंवा असं वाटत नाही की मी काहीतरी त्याच्यामध्ये ॲड केलं, नवीन बनवलं, मी तेव्हाच ते म्युझिक टाकते. म्हणूनच सेम लाईक शी सेड की प्रेशर असतं पण मी त्याला भाव देत नाही जास्त. असं मला वाटतं की परफेक्ट आलं की टाका, बेस्ट. त्याला 1 महिना लागू दे किंवा 2 महिने लागू दे, पीपल विल वेट. युट्यूब स्वतःचं पण शो करण्याचं काय खूळ आहे? त्यात काही नशा आहे? लाईव्ह इमिजिएट रिॲक्शन मिळते, त्यांनी डोपामाइन मिळतो. हा रिअली गेट अ हाय. कुठला पण स्टँडअप कॉमेडीचा शो करणे किंवा म्युझिकचा शो करणे, फॉर मी माझा शो करणे हॅज मोस्टली बिकम सोशल मीडिया ओनली. की माझं पोस्ट करणं म्हणजे माझं ते शो आहे आत्तासाठी, की त्याचे जे लाईक्स त्याचे जे कॉमेंट्स असतात ते मी खूप पर्सनली घेते, बिकॉज दॅट इज वॉट आय एम डुईंग फुल टाईम. सो तेच माझ्यासाठी आता सध्या शो झालाय. सोशल मीडियाने म्युझिशियन्सना एक मोठं प्लॅटफॉर्म दिलं, खूप मोठं प्लॅटफॉर्म दिलंय. खूप लोकांना पैसे कमावण्यासाठी किती इझी केलंय, बट फॉर दॅट ऑल्सो यू हॅव टू रीच सम लेवल. एक अशी आठवण गिरिजाताईची अशी सांग, इट्स व्हेरी डिअर टू यू. एक आहे, आय डोंट नो इफ यू रिमेंबर, पण मी इन्स्ट्रुमेंटल कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेतला होता इन फर्स्ट इयर ऑफ कॉलेज. आणि तेव्हा मला काही गिटार वाजवायला येत नव्हते, पण मी खूप कॉन्फिडन्समध्ये होते की मी तर जाऊन वाजवणार, मी तर मला येतं टाईप्स. आणि मी इलेक्ट्रिक गिटार घेतली होती आणि मी नीले नीले अंबर वाजवत होते. आणि तो खूप कठीण आहे पीस, 1 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये नाही होऊ शकत, खूप वर्ष लागतात. सो मी माझ्या क्लासमध्ये 15 लोकांना बोलले की मेरा परफॉर्मन्स देखने को आओ म्हणून. आणि ते सगळे ऑडियन्समध्ये बसलेले होते आणि तिथे मी चुकले ओके वाजवताना. सो खूप एम्बॅरेसिंग होतं ते. त्याच्यानंतर माझा 2 दिवस मूडच खराब होता. सो मी त्या क्लासमधनं मी ऑडिटोरियममध्ये गिटार ठेवली,
एक्झिट करून कॉलेजच एक्झिट केलं डायरेक्ट बाहेर. म्हटलं बोलायचंच नाही मला कोणाशी. आय नो बट मी ते फेस नाही करू शकत. सो आय कॉल्ड हर. आय सेड की असं असं झालं टाईप. अँड शी सेड गुड, चांगलं झालं असं. लाईक यू शुड गो थ्रू दॅट ऑल्सो. की असा तुला वाटलं की इलेक्ट्रिक गिटारमध्ये वाजवता येईल, नाही वाजवता. आणि ती मला एक दिवस आधी येऊन मी प्रॅक्टिस करवतो तेव्हा पण शी सेड की तेवढं नाही बसलंय. बट आय थिंक माझा थोडा कॉन्फिडन्स जास्त होता. बट शी सेड की गुड की ते चुकलं, आणि गुड की असं रॉंग झालं. दॅट मीन्स की यू गेट टू लर्न फ्रॉम इट अँड इट्स नॉट एंड ऑफ द वर्ल्ड. नेक्स्टमध्ये आणि त्याच्यानंतर मी नेक्स्ट कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेतला. जे येतं ते वाजवलं आणि मला प्राईज पण मिळालं. सो दॅट इज वन व्हेरी डिअर मेमरी टू मी, की मी चुकले आणि मला कोणतरी बोललं गुड तू चुकलीस. समलाय. मजा आली. सो आपण ह्या शोची सांगता तुमच्या एक कमाल परफॉर्मन्सने करूया. राईट, लेट्स गो. 1 2 3 स्टार्ट.